नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहत आहोत आपण आशा या पुस्तकाचा पुढचा लेसन. आशा ह्या पुस्तकावर आपण वापरत आहोत NMMS साठी, हो की नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती असते ही. चला, आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय बुद्धिमत्ता क्षमता चाचणी, म्हणजे मॅट हा पेपर पाहत आहोत, सॅट पाहत नाही. सॅटमध्ये शाळेचे पुस्तकं खूप वाचा, सॅटचा अभ्यास होऊन जातो. अगदी प्रत्येक ओळीवर प्रश्न, 2-2 प्रश्न काढायचे शाळेच्या पुस्तकाच्या, त्याचे प्रश्न होऊन जातात. आणि सॅटचे पण काही व्हिडिओ टाकलेले आहेत पहा. मी स्वतः हा पुस्तक वाचून प्रश्न काढून सॅटचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. चला, आज पाहत आपण संख्या मालिका, अंक मालिका. मी फक्त नमुना प्रश्न घेणार आहे. सरावासाठी तुम्हाला ह्या पुस्तक मागवून घ्यायचं आहे ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून. बरं, आता काय पहा, आपलं काय काय लागणार आहे. समविषम संख्या, मूळ संख्या, वर्ग संख्या, घन, बेरीज, वजाबाकी, म्हणजे एकंदरीत आपला पाया पक्का हवा आहे गणिताचा बेस, हो की नाही. ते सगळीकडे लागते पहा. मागच्या 2-3 लेक्चरपासून आपण हेच सांगतो की आपल्याला 1 ते 100 मूळ संख्या माहिती पाहिजे, 1 ते 30 संख्यांचे वर्ग पाठ पाहिजे आणि 1 ते 20 संख्यांचे घन लक्षात हवेत. ओके, पहिला नमुना प्रश्न. पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिला आहे. गटातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो तो योग्य ओळखा. तर प्रश्नाचं टॉपिकचं नाव काय होतं आपल्या, गटाशी जुळणारे पद. संख्या मालिका, अंक मालिका दोन्हीही असतं. इथे 11, 31, 41 तुम्हाला सांगितलंय हे नंबर आपल्याशी बोलत असतात. हे सांगता आम्ही मूळ संख्या आहोत, मग आमच्या जोडीचा जोडीदार द्या. आता 51 हे मूळ आहे का नाही, का नाही आहे. तर ही 17 त्रिक 51 म्हणजे 3च्या पाड्यात येणार, 17च्या पाड्यात आणि 1च्या आणि 51च्या येणार. 81, 99, 81 3च्या पाड्यामध्ये येणार, 27च्या पाड्यामध्ये येणार, म्हणजे हे आहे संयुक्त संख्या. 97 ही मूळ आहे का, आहे. 61 ही मूळ आहे का, आहे. मग आता तुम्ही म्हणता मॅडम 2 उत्तर, तर आपल्याला एकच उत्तर द्यायचं आहे. हा, कंसामध्ये दिला असं 2 लिहा, तर आपण 2 उत्तर टिक करणार आहोत. स्कॉलरशिपला हा प्रश्न असतो की 2 ऑप्शन निवडायचे असतात, त्यावेळेस 2 ऑप्शन येणार. पण इथे आपला एकच पर्याय निवडायचा आहे. मग अशा वेळी यांच्याकडे पाहायचं. इथे काय आहे, एकक स्थानी 1 असलेल्या मूळ संख्या आहेत. एकक स्थानी 1 असलेली मूळ संख्या आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे, आपलं उत्तर येणार आहे चौथा पर्याय 61. समजलं पहा. तेवढ्या तरी अजून एक खोच टाकलेली आहे पुढचं, म्हणजे मुलं गोंधळले पाहिजेत, की नाही, कन्फ्यूज झालं पाहिजेत मुलं. पुढचा प्रश्न. आता पहा, आपल्या वर्गसंख्या पाठ आहेत, त्यामुळे वर्गसंख्येशी कुठतरी निगडीत आहे एवढं समजतं. आता 5चा वर्ग 25, 8चा वर्ग 64, तर 1. आता 1चा वर्ग भागिले 1 भागिले 1चा वर्ग जर केलं, 1 भागिले 1चा वर्ग काय असतं, 1 भागिले 1चा वर्ग 1, म्हणजे उत्तर काय आलं, 1. म्हणजे हे सगळे काय आहेत, वर्गसंख्या अंशस्थानी, त्याचा वर्ग छेदस्थानी, हो की नाही. बरं, आता फोन आलता, सॉरी हा. बरं, तर आता अशी संख्या शोधायची पर्यायामध्ये की जी वर्ग असेल वरती, त्याचा वर्ग खाली असेल. पहा, इथं जर म्हटलं तर नाही, इथं 8 असतात तर 8 8 64 आलं असं. 44 इथे नाही, जरी दोन्ही भाग नाही तरी. 6 1 6, 6 6 36, म्हणजे ही आहे करेक्ट उत्तर. वरती संख्या आणि खाली वर्गसंख्या, वरती पाया आणि खाली वर्गसंख्या. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न. संपर्क नंबर दिलाय परत तुम्हाला. 69, 115, 161. 23चा पाढा जर पाठ असेल तर डोळ्यासमोर तुमच्या लगेच येणार 23 त्रिक, 23 पंचे, 23 7. आता त्रिक, पंचे आणि 7 असेल तिथं 9 घेऊ शकतोय, किंवा ऑप्शनकडे पाहायचं आणि ऑप्शनमध्ये 23च्या पाड्यात बसणारी संख्या लिहायची. 23 चोक 92 असं पण देऊ शकत कधी कधी, की 23चा फक्त विषमच पाढा दिलेला आहे असं देताल, किंवा 23चा फक्त समपाढाच दिलेला आहे असं पण देतील. पण इथं तसं न देता फक्त एक संख्या दिली 23च्या पाढ्यातली, ती आहे 92. ऑप्शन क्रमांक 3. आता हे 512 घनसंख्या आपल्याला माहिती, पण ह्या ही 11ची घनसंख्या पाठ आहे आपली. हे पण 11ची एक गंमत आहे. 11चा जर वर्ग घेतला तर मध्ये 2 ठेवायचा आणि इकडनं 1 लावायचा. 11चा घन घेतला
तर तोच 3 दोनदा लावायचा, घनाचा 3 दोनदा लावायचा आणि इकडे 1 लावायचा. असंच काहीतरी 4च्या वेळेस पण काहीतरी 4 तीनदा लिहायचं आणि इकडे 1 लावायचं असं आहे. तुम्ही हे एकदा करून पहा, पडताळा घ्या, मी सांगते ते बरोबर येईल. ओके. बरं, मग ही पण घनसंख्या आहे. आता ही घनसंख्या आहे की नाही कसं पहा. तुम्ही म्हणाल घनसंख्या एवढं थोडीच मोठमोठे पाठ असणार आपल्या. काय करायचं असतं घनसंख्या ओळखताना? घनसंख्या कशा ओळखायच्या त्यांचे पाडायचे असतात फॅक्टर्स. आता मी इथं पाडते 17 68. सर यांचे फॅक्टर पाडायचे आणि 3च्या जोड्या अशा लावायचे, त्यांचे 3 गट झाले पाहिजे करेक्ट, म्हणजे त्याचं उत्तर येतं ती असतं घनमूळ, त्या संख्येचं मूळ असतं. ही पण घनसंख्या आहे. आता ऑप्शनमध्ये कोणती संख्या घन आहे? 343 ही घनसंख्या आहे. ठीक आहे. तुम्हाला जर घनसंख्या नसेल ओळखता येत तर पुन्हा एकदा पहा. 343 हे खूप मोठं होतं उदाहरण, आपण छोटं उदाहरण घेऊ. तर कशाने भाग जाईल इथे? 7 7 1 7 7 84 इथे येतात 49 7 चौक पुन्हा 7 इथं आले 7 पुन्हा 7 पुन्हा 7, म्हणजे हे 3चा गट पडला की नाही 7 7 7, मग ह्याचं उत्तर येतं मूळ येतं 7. अशा घनसंख्या ओळखतात. चला पुढचा प्रश्न. 675 459 आणि 792. आता पहिली ट्रिक काय सांगितली? ह्या संख्यांची बेरीज करायची. बाहेरचं पहिले मूळ आहेत का, सम आहेत का, इवन आहेत का, प्राईम आहेत का, कोणत्या गटामध्ये बसतात, नाही बसत ते, मग आडवी बेरीज करून पाहिजे, गुणाकार करून पाहायचा. हे पटपट करता आलं पाहिजे तुम्हाला. त्यासाठी पाठांतर जर असेल ना मूळ आणि घनसंख्या तर ते दिसत नाही, मग आपण पुढची ट्रिक घ्यायला रिकामे होतो. पाहता यांची बेरीज 18 आली, यांची बेरीज 18 येते, ह्या तिघांची बेरीज 18, म्हणजे त्यांच्या डिजिटची बेरीज 18 आलेली आहे. ऑप्शनमध्ये कोणता पर्याय आहे की त्याची बेरीज 18 येते? पहा, यांची येते 18. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 171. आता हा 19चा पाडा पहा, लगेच समजतं 19चा पाडा आहे हे. मग आता उत्तरामध्ये कोणता 19चा पाडा आहे? 190. पर्याय क्रमांक 1. पाढे खडाखड पाठ करा. काय करा? पाढे लिहून घ्या. एका कागदावरती पाढे लिहून घ्यायचे. आणि तुम्ही जास्त वेळ कुठे बसतात? डायनिंग टेबलवर बसता असाल तर तिथे चिटकून टाका. हो की नाही? अभ्यास तुम्ही सेपरेट रूम असेल तर टेबलाच्या वरती चिटकून टाका. आणि नियम लावायचा, ब्रश करतानाही बेसिनजवळ चिटकवलं तरी चालेल. ब्रश करताना रोज एक पाढा वाचत वाचत ब्रश करायचा. हो की नाही? किंवा आरशासमोर जर मुलगी असेल तिने आरशासमोर चिपकावा. मेकअप करता करता एखादा पाडापाठ होईल आणि होतो बरं का. गंमत नाही, हसत खेळत अभ्यास करायचा आहे आपल्याला, विदाऊट लोडिंग. आणि नियम लावायचा, सकाळी उठलं की एकदा तो चार्ट वाचायचा, झोपताना एकदा तो चार्ट वाचायचा, होऊन जातात पाडेपाठ. पुढचा प्रश्न 3/5 9/15 21/35. आता यांना काय करू आपण? संक्षिप्त रूप देऊ. याला जर संक्षिप्त रूप दिलं म्हणजे छोट्यात छोटं 3नी भागलं 3 त्रिक 9 3 5 15. इथं दोघं कोणत्या पाढ्यामध्ये येतात? दोघं पण एकाच पाढ्यात येतात. 7 7 त्रिक 21 7 5 5. हे सगळे कोण आहेत? 3/5 3/5. ह्या सगळे काय? सममूल्य अपूर्णांक आहेत. सममूल्य अपूर्णांक आहेत. मग त्याच्यामध्ये कोणाचा 3/5 येतोय बघायचा. जर इथे भागलं 3 तर 4/5 येणार. 3 भागलं तर 5/4 येणार. 5 भागा 5 त्रिक 15 5 चोक 20. उत्तर येतच हेच. हो, इथं 5 भागलं तर 3/5 5 3 5 25. ओके, 5 इथं 5 चोक 20 येतं. करेक्ट, सॉरी इथं जर 5 भागलं तर 5 त्रिक 15 आणि 5 चोक 4 येतो. इथे 4/5 येतं. 3/5 इथे कशाने भाग जातोय? 35 आणि 24 कोणत्या पाड्यामध्ये येतात? एका 3च्या. 3 8 नाही थांबा 1 मिनिट. 24 आणि 35 कोणत्या पाड्यामध्ये असतात? 8च्या पण नाही. 6 7 जाऊ द्या, नाही येते. हे उत्तर काय ते आपलं 15/25. 15ला भागलं 3 5 5 त्रिक 15 5 5 25. उत्तर आले आपलं 3रं. पुढचा प्रश्न इकडे आहे 8वा. आता पहा, इथे नुसतं यांच्याकडे बघायचं. अरे तुम्ही कोण आहात? कोणत्या गावून आले? ते कोणाचे नातेवाईक आहेत? लग्नाच्या पंक्तीत कसं काय जेवायला बसले? ते म्हणता हो थांबा सांगतो. पहा, इथं जर केलं 3 अधिक 1 3 अधिक 1
4, 7 आणि 1 8, 9 आणि 2 11. मग असं कोणाचं येत आहे? 4 आणि 3 13 नाही, 3 आणि 4 12 नाही, 7 आणि 3 10. इथं बेरीज केली बरं का रे, बेरीज बेरीज बेरीज. इथं पहा त्याने गुणाकार टाकलेत मुद्दाम. काय इथं गुणाकार टाकलाय मुद्दाम. मग नीट लक्ष ठेवायचं. उत्तर काय ते आपलं ऑप्शन क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3. पुढचं पहा. 3 चौक 12, 6 दुने 12, बेसख 12. मग कोणता नंबर आहे की त्यांचा गुणाकार 12 येतोय? 4 त्रिक 12, ऑप्शन क्रमांक 3. शांत डोक्याने अभ्यास करायचा, शांत डोक्याने पेपर सोडवायचा, कोणाकडे पाहायचं नाही, काही नाही. आपल्याला येतंय, स्वतःवर भरपूर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास हमखास आपल्याला यश मिळणार आहे. पुढचा प्रश्न. गटातील प्रत्येक संख्येतील पहिल्या व शेवट संख्यांचा गुणाकार. ओके रे, सॉरी, मी डायरेक्टच स्पष्टीकरण वाचलं. हे पहा, 3 चौक 12, 4 दुने 8 आणि 6 पंचे 30. असं कोणाचं येतं इथे? 4 8 32, 6 9 नाही, 7 1 7, ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न चाललाय. 8 50 98. आता जर याला 2नी भागलं तर काय येणार आहे? 4. याला 2नी भागलं, उत्तर आलं 25. याला 2नी भागलं 49. हे काय आहेत? वर्गसंख्या. म्हणजे वर्गसंख्यांची दुप्पट आहे. ही काय आहे? वर्गसंख्याची दुप्पट. मग इथं कोण वर्गसंख्यांची दुप्पट आहे पहा. याला जर 2नी भागलं तर उत्तर येतं 36. म्हणजे ही आहे वर्गसंख्येची दुप्पट. उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. 29 40 53. आता पहा, याच्यातून जर 4 वजा केले तर दिसतंय आपल्याला 25 हा वर्ग संख्या आहे. यातून 4 वजा केले 36. म्हणजे n वर्ग प्लस 4 ही सेरीज माझी पाठ आहे म्हणून मला लगेच समजलं. यातून 4 वजा केले 49. मग कोणातून 4 वजा केल्यावरती वर्ग संख्या उरते? पहा, इथून जर 4 वजा केले 64 येते. उत्तर आलं आपलं पर्याय क्रमांक 2. अलर्ट राहायचं, सतर्क राहायचं. आमच्या वेळेस काय व्हायचं माहिती का? 4थी स्कॉलरशिपला मी 3री ड मधून 4थीत गेले होते आणि 4थी अचा अभ्यास 3री पासूनच स्कॉलरशिप चालू होता आणि मला माहितीच नव्हतं. मी एकदम 4थीला गेले आणि सुरू झाले. मला सुरुवातीला काहीच नाही आलं, पण नंतर एवढी हुशार झाले. आमचे सर खूप छान शिकवायचे. एवढी हुशार आली की आमचे सर म्हणायचे काना मागून आली आणि तिखट झाली. आणि आमच्या शाळेत मी टॉपर आले होते. का? मेहनत घ्या, शिकवणारे तुम्हाला चांगले शिकवतातच. काय? पुढचा प्रश्न. 218 66 345. आता पहा, इथे काय आहे? इथे दिसतो आपल्याला 216, इथे दिसतो आपल्याला 64 आणि इथे दिसतो 343. कधी दिसतो? ज्यावेळेस प्रत्येक संख्येतून आपण 2 2 वजा करणार आहोत. ओके. मग यातून जर 2 वजा केला तर इथं उरतोय 512. ऑब्झर्वेशननी समजतं, डोळ्याच्या एका नजरमध्ये समजतं, हो की नाही? 212 म्हणजे हा आहे 8चा घन. उत्तर आलं आपलं 3रं ऑप्शन. पहा, आपण जर एखाद्या दिवशी वर्गामध्ये अभ्यास न करता गेलो किंवा सरांनी सांगितलेला होमवर्क नाही केला तर सर किंवा मॅडम म्हणतात चला कुणी कुणी अभ्यास नाही केला उभे राहा. आपण जर तरी पण उभे नाही राहिलो तरी मॅडमची नजर कशी जरी असली तर आपल्याला वाटतं मॅडम आपल्याकडे म्हणूनच बघतात, हो की नाही? तसं येथे पण तीच नजर लावायची आपल्याला. पुढचं. 132. यांच्याकडे बघितलं समजतात. इथे काय आहे? 2 आणि 1 3, 4 आणि 3 7, 5 आणि 4 9. माशी बेरीज कोणाची इथे? 3 आणि 2 5, ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न दिसतोय हा. यस, शेवटचा प्रश्न आहे. 32 80. पहा, आता आपली तर माहिती आहे 16 दुने 32, 16 पंचे 80. 13चा पाडा 13 दुने 26, 13 पाची 65, 21 दुने 42, 21 पंचे 105. असं कोणता पाड्यात येतात 2 आणि 5च्या? इथं जर केलं तर 16 नाही येते. ओके. इथे गेलं तर 5 दुने 10, 5 7 येते. 7 नको आहे आपल्याला इथे. इथे 8 9, 9 दुने 9 5 हेच उत्तर येते आपलं. इथं केलं तर इथे पण भाग बसत नाहीये. तर उत्तर काय ते आपलं दुसरं ऑप्शन. दुसरं ऑप्शन. आणि चुकीचं इथं 3 केलंय, इथे ऑप्शन क्रमांक 2 घेऊन घ्या. होती गडबडमध्ये कधी प्रिंटिंग मिस्टेक वगैरे असते, ठीक आहे. उलट तुम्ही सांगितलं रे इथं चुकलंय बरं का, ठीक आहे, होत असतं. किंवा कधी कधी काय असतं, विद्यार्थी मी तसे करत असते फळ्यावर सोडवताना
विद्यार्थी किती जागे आहेत, किती झोपले आहेत, त्यासाठी मुद्दाम एखादी चूक करायची. जर चुकीला रिस्पॉन्स भेटला तर याचा अर्थ म्हणायचं की चला पोरं जागे आहेत. ओके रे, असेच जागे राहा, अभ्यास करा. NMS मध्ये आपला स्कॉलरशिप मिळवायची आहे.